मला माहिती आहे तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा फार वांग झाले आहे आणि त्यामुळेच तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे आणि मी तुम्हाला 100% होम रेमेडी सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कितीही डार्क झालेले वांगाचे डाग असेल आणि त्यामुळे तुमचा चेहरा पूर्ण काळपट दिसत असेल तरी याने 100% जाईल म्हणजे जाईल. तुम्हाला काय करायचं, एक मध्यम साईजचा बटाटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा. हवं तर तुम्ही त्याची साल सुद्धा काढू शकता आणि त्यानंतर तो किसणीने किसून घ्यायचा. बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज असते. आता तुमचं धावपळीचं जीवन असेल, तुम्ही जॉब करत असणार, पण चेहऱ्यावरती भरपूर वांग झाले असेल आणि तुम्ही कोणताच घरगुती उपाय ट्राय करू शकत नसाल, तर सरळ तुम्ही रोज एक बटाटा कापायचा. फक्त त्याच्यात 2 चकत्या करायच्या आणि जिथे वांग आहे तिथे घासायचं 5 मिनिटांकरिता. डेली करा. तुमच्या चेहऱ्यावरील जे काही वांगाचे डाग आहेत ते तुम्हाला नाहीसे झालेले दिसेल. ज्यांना अगदी काहीच करायचं नाही त्यांच्यासाठी सांगत आहे आणि ज्यांना करायचं आहे त्यांनी ही रेमेडी तर नक्की ट्राय करा. आपण एक मध्यम साईजचा बटाटा पूर्ण किसून घेतला आहे आणि आता आपल्याला त्याचा असा रस काढून घ्यायचा आहे. जास्त रस आपल्याला लागणार नाही आहे. जेवढा ज्यूस आपल्याला हवा आहे बटाट्याचा निघेल तेवढा सगळं घ्यायचं. 2 ते 3 मिनिटांकरिता सेटल डाऊन होण्यासाठी ठेवायचं. खाली हे जे तुम्हाला दिसत आहे हे बटाट्यातील स्टार्च आहे. याचा आपल्याला काम लागणार आहे. बटाट्याचा रस आपण बाजूला ठेवलाय, त्याचं सुद्धा आपल्याला काम लागणार आहे, पण तो कसा आहे, कधी लागू शकतं कधी नाही लागू शकत, त्यामुळे आपण साईडला ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा बेसन. चना डाळीचं पीठ जे असतं ते आपल्याला घ्यायचं आहे. जर तुम्ही बेसनमध्ये साय मिक्स करून जरी लावली ना, एकदम जबरदस्त असा ग्लो येतो. त्यानंतर अगदी थोडीशी हळद टाकायची. का? कारण काय होतं की हळद कोणाला सूट होते, कोणाला सूट होत नाही, म्हणून आपण हळदीचं प्रमाण एकदम कमी घेतलेलं आहे. आता आपल्याला जो ज्यूस आपण बाजूला ठेवला होता, एकतर तुम्ही तो घेऊ शकता किंवा मग या जागी तुम्ही गुलाबजलचा वापर करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता बघा, तुमच्याकडे जर अलोवेरा असेल ना, ते सुद्धा तुम्ही इकडे अर्धा चमचा टाका आणि व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल ती सुद्धा एक यामध्ये टाका. माझ्याकडे सध्या नव्हती म्हणून मी टाकली नाहीये, पण तुम्ही ते नसेल टाकले ना तरी सुद्धा तुम्हाला बटाट्याचा ज्यूस एकदम जबरदस्त असा काम करून घेतो. आणि जर तुमच्याकडे अलोवेरा जेल नसेल, व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल नसेल, तर तुम्हाला टाकायचं आहे ते म्हणजे मध. मध हे आपल्याला आवर्जून टाकायचं आहे आणि उन्हाळ्यासाठी तर हे टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की मध का आपण यामध्ये टाकलं, तर ते तुम्हाला सांगते. मध आपल्या चेहऱ्याचा पोत सुधारण्यास मदत करतं. त्याचबरोबर उन्हाळा आहे त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती भरपूर घाम येतो आणि त्यामुळे खूप डर्ट वगैरे आपल्या चेहऱ्यावरती बसते आणि काळवटपणा खूप जास्त येतो. तर अशा वेळी आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराईज ठेवण्याचं काम हे मध करतं. तुम्ही बटाटा घेतला आणि बटाट्यावरती त्याला टोचे मारून जर त्यावरती मध टाकलं आणि ते जर तुम्ही डेली लावलं ना, तर तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट मिळतो. ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. ही जेव्हा तुम्हाला चेहऱ्याला लावायचं तेव्हा तुम्हाला फ्रेश बनवायचं आहे. फ्रीजमध्ये तुम्हाला हे बनवून ठेवायचं नाहीये आहे. जेवढा तुम्ही फ्रेश बनवणार तेवढं जबरदस्त याचा रिझल्ट येईल. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी ज्या रेमेडीज तुमच्यासोबत शेअर करते त्याच बघून तुम्ही बघू शकता माझी स्किन चे जे काही डार्क सर्कल होते किंवा काही डाग होते मुरुमाचे ते सगळे गेलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर कापसाचा बोळा घ्यायचा आहे आणि तो पूर्ण त्या सोल्युशन मध्ये बुडवायचा आहे. पण त्याआधी आपला चेहरा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. फेस वॉशचा वगैरे वापर करू नका. रूम टेम्परेचर वरच्या पाण्याने आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कापसाच्या बोळा घेऊन अशा पद्धतीने लावायचा आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे त्यामुळे मुलांची लगबग तुम्हाला माझ्या पाठीमागे किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे, सो प्लीज समजून घ्या. तर अशा पद्धतीने आपल्याला एक पूर्ण लेअर लावून घ्यायची आहे. अगदी डार्क अशी म्हणजे थोडीशी जास्त थिक अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे. जास्तही थिक नसो, अशी लेअर आपल्या चेहऱ्यावरती बसली पाहिजे आणि ही अशी ड्राय होऊ द्यायची आहे. साधारणतः 10 मिनिटं ठेवायचं आहे. ड्राय झाल्यानंतर गुलाबजल घ्यायचं हातावरती किंवा पाणी घ्यायचं आणि जिथे वांगाचे डाग आहेत तिथे अशा पद्धतीने आपल्याला ना असं चोळायचं आहे आणि असा मसाज करायचा. याला साधारणतः तुम्हाला 2 मिनिटं हे कंटिन्यू करायचं आहे. जिथे वांगाचे डाग जास्त आहेत तिथे. जर तुम्हाला टॅनिंग पिगमेंटेशन फार झालेलं असेल तर हा जो काही मसाज आपण केलाय, लेप लावल्यानंतर, पॅक लावल्यानंतर, तो तुम्हाला मॅन्डेटरी करायचा आहे. नंतर तुम्हाला न कोणताही फेस वॉश वापरता फक्त रूम टेम्परेचरवरच्या पाण्याने स्वच्छ असा चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला दिसेल की फर्स्ट याच्यातच जबरदस्त असा ग्लो दिसेल. वांग असेल तर हप्त्यातून 4 वेळेस तुम्हाला वापरायचं आहे. जर तुम्हाला जॉब असेल, तुम्हाला जास्त टाइम नसेल तर हप्त्यातून ऍटलीस्ट 2 वेळास वापरा. फार वांग असेल तर हा तर तुम्हाला लावायचंच आहे, पण डेली तुम्हाला तुमच्या त्या वांगवरती बटाट्याचा रस किंवा बटाटाची चकती घेऊन ती घासायची आहे.
तुम्हाला 15 दिवसात जबरदस्त असा रिझल्ट मिळेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. त्यामुळे पटापट हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा. चला बाय.